तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। आळंदीत भक्ती उत्सव कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। सकाळी 10:30 वाजता आळंदीमध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थोड्याच वेळात आळंदीकडे रवाना होणार आहेत। फडणवीस उपस्थित असलेल्या सर्किट हाऊस बाहेर पोलिसांचा बंदोबस्तही मोठा पाहायला मिळतोय आणि या संदर्भातला घेतलेला आढावाही आपण पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि काल रात्रीच ते पुण्यात दाखल झालेले आहेत आणि आता ते पुण्यातल्या याच सर्किट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत आणि आपण पाहू शकतो या सर्किट हाऊसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि आज देवेंद्र फडणवीस हे आळंदी या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाचं ते अर्थात दर्शन घेणार आहेत आणि आपण पाहू शकतो साधारणतः थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे आळंदीच्या दिशेने निघतील आणि आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन त्यासोबतच वारकरी संप्रदायाच्या वसतिगृहाचं विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं भूमिपूजन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा या ठिकाणीच मुक्कामी होते। काही वेळापूर्वीच ते आळंदीकडे रवाना झालेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने हा संपूर्ण सोहळा जो आळंदीमध्ये पार पडतोय यासाठीच देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।